नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने हे 34 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हा अक्षर करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताने राफेल विमानासाठी फ्रान्स या देशासोबत करार केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे भारतीय लोकसभेचे सदस्य आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 पोटोमॅक ही नदी अमेरिका या देशातून वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या शहरामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चबाहार बंदर हे इराण या देशामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक क्षेत्राशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हा वायू गोबर आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 CV रमण यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे?
माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर अशी संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करणाचे उदाहरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅशचे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये डॅश डॅश येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली, तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव यांनी केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाह ला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणीतील अधिकाऱ्यावर गोळी झाडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले, तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे भरले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 उरुग्वे या देशाची राजधानी मॅटेविदेओ ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन कंपनीशी संबंधित नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली, तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला, तर ऑप्शन क्रमांक 2 सर या किताबाचा
त्याग केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. चेन्नई येथील डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथील डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. तर ऑप्शन क्रमांक मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण म्हणता येईल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 किलज, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. पोलीस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशावर खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्त्वाची आहे? भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद बाब महत्त्वाची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? खालीलपैकी कोणती समस्या हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाची संविधान पूर्णतः लिखित नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता?
महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सातारामध्ये किती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली? सातारामध्ये किती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 64वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 2022 महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? 2022 महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2021 यावर्षी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? 2021 यावर्षी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 प्रथम महिला ज्ञानपीठ विजेता कोण आहेत? प्रथम महिला ज्ञानपीठ विजेता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आशा पूर्णादेवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतात कोणत्या राज्यात आहे? तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर क्रमांक 2 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उदगीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत सासने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 एम.एन. रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या द्विग्रही कायदे मंडळ आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही
कायदे मंडळ आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या इसूर उडाना हा कोणत्या देशाचा अष्टपैलू खेळाडू आहे? नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या इसूरू उडाना हा कोणत्या खेळाचा अष्टपैलू खेळाडू आहे? तर क्रमांक 1 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तेलंगणातील रामप्पा मंदिराला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यास विरोध करणारा एकमेव देश कोणता होता? तेलंगणातील रामप्पा मंदिरला जागतिक वारसा स्थळ दर्जा देण्यास विरोध करणारा एकमेव देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पंचमुली तलाव डॅशच्या जवळ आहे. पंचमुली तलाव डॅशच्या जवळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क सुरू केले आहे. डॅशच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क सुरू केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित भीमसेन जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे? कोणत्या तेल उत्पादक देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज डॅश हे गोवा येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आले. स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज डॅशचे गोवा येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 सार्थक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 शांती अग्रो सेना 2021 लष्कर सराव कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? शांती अग्रो सेना 2021 लष्कर सराव कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत भूतान श्रीलंका बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते. डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 उर्सा खलिता 1854 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 18 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो? 18 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक स्थलांतर दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 केंद्रीय मंत्रिमंडळाने DTS सेवांमध्ये किती टक्के FDI मंजूर केला आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने DTH सेवांमध्ये किती टक्के FDI मंजूर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 100% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नवीन औद्योगिक धोरण डॅशच्या दिवशी जाहीर करण्यात आले. नवीन औद्योगिक धोरण डॅशच्या दिवशी जाहीर करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 24 जुलै 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कंपनी काळात कोठे शेतकऱ्यांचा नेतृत्वहीन उठाव झाला? कंपनी काळात कोठे शेतकऱ्यांचा नेतृत्वहीन उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 ठाकर सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? तर ऑप्शन
क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणती तहसील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या तहसीलींपैकी नाही ते ओळखा? खालीलपैकी कोणती तहसील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या तहसीलांपैकी नाही ते ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 3 आहेरी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? डॅश डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ करार हे आपले करेक्ट आन्सर होईल.